नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर समर्थ आता मोठा झालाय आणि आता तो बाईकवर मध्ये बसतोय. किती छान बसलाय ना. आता आम्ही आलोय खालसा आलूपुरी खायला. समजलं खायला खूप शांत. अरे बापरे. बघा, तर ही आलूपुरी आणि आहे खावसा आणि हे सुरतचं ब्रँड खाल्ली आम्ही खातोय. तर तुम्हाला हे बघून वाटेल बाहेरून हे काय, तर हे असं ठिकाण आहे सुरतमधलं जे रहस्यमय आहे, हिडन प्लेस. आणि हे आहे आतमध्ये एक देवीचं मंदिर जे 400 वर्ष जुनं आहे. 400 वर्ष जुनं काम म्हणजे कसं, तर हे बाहेरून बघितल्यावर पूर्ण वेगळं वाटतं आणि आतमध्ये आल्यावर पूर्ण फिल्मी टाईपची दुनिया तयार होते. हे एक रहस्यमय मंदिर आहे, तुम्ही नक्की भेट देऊ शकता. खूप शांत आणि छान वाटतं. इथे देवीचं मंदिर आहे, कामाख्या नाव आहे समजून. त्या देवीचं एक नवसाप्रमाणेच आहे, छोट्याशा जागेत दडून बसली. तुम्ही किती सुंदर मंदिर आहे. छोटंसं समर्थ बसलाय, देवीची आरती करतो क्लॅप करून. किती छान ना. बघा देवीचं मंदिर. चला आता पुढे बघू या मंदिराची काय खास बात आहे. तर इथे अशी एक विहीर आहे जी 400 वर्ष पुराणी तर म्हणतात, पण तिथे अशी गोष्ट आहे की रहस्य कथा अशी आहे की 7 पाताळ खोल विहीर आहे. या देवीचं हेच रहस्य आहे या विहिरीचं. कोणीतरी प्रयत्न नाही केला आणि प्रयत्न जरी केला तर कोणीतरी सांगू शकणार नाही. अशा ठिकाणी मी समर्थला बघायला घेऊन आले त्याचे वडील. त्यानंतर आम्ही आलो मोमोज खायला, ते समूला आवडतात. त्यानंतर आलो आम्ही ब्रिटिश सिमेट्रीला, हे पण एक हिस्टॉरिक प्लेस आहे. आता ती SMCची जागा आहे, तिथे कोणी फक्त भेट द्यायला जाऊ शकतं. तिथे कोणी असं वेगळे काम नाही करू शकत जेणेकरून त्या हिस्टॉरिक प्लेसला काही हानी होईल. अशा प्रकारे ह्या प्लेस आहे. छान वाटतंय, एकदम जुन्या पद्धतीचं काम आहे. खूप लोक इथे शूट करायला येतात, जसं की मी फोटो काढला आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की